विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मध्ये आपले खूप खूप स्वागत। कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले ऑनलाईन शिक्षण चालूच आहे आणि गेले वर्षभर आपण हा ऑनलाईन अभ्यास करत आहोत। त्यासाठी आपली शिक्षणाची गती कमी होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून काही व्हिडिओंची निर्मिती करण्यात आलेली आहे। मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका। आजचा घटक आपण बघणार आहोत पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच इयत्ता 8वी पेपर दुसरा। यामध्ये तृतीय भाषा म्हणजेच इंग्रजी हा 50 गुणांसाठी आणि बुद्धिमत्ता चाचणी हा पेपर 100 गुणांसाठी असा असतो। एकूण पेपर दुसरा हा 150 गुणांसाठी असतो। थर्ड लँग्वेज अँड इंटेलिजन्स टेस्ट। आपण बुद्धिमत्ता चाचणी हा घटक अभ्यासणार आहोत। शिष्यवृत्ती मधील आपला पुढचा घटक आहे घटक क्रमांक 4 क्रम सिरीज। क्रम या घटकासाठी 12% इतका भारांश दिलेला आहे। म्हणजेच यामध्ये 6 प्रश्न असतात। प्रत्येक प्रश्न 2 गुणांचा। याप्रमाणे 12 गुणांसाठी क्रम या घटकावर शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात। क्रम या घटकांतर्गत जेव्हा आपण प्रश्न सोडवणार आहोत त्यावेळेला काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील। क्रम म्हणजे काय, तर कोणत्या क्रियेनंतर काय करायचे हे ठरविणे म्हणजेच क्रमसंबंध ठरविणे। ज्याप्रमाणे उदाहरणांमध्ये गणित सोडवताना कोणत्या क्रियेनंतर कोणती क्रिया करायची, उदाहरणार्थ बॉडमॉस रूल, ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ऍडिशन, सबट्रॅक्शन एक नियम आहे। त्याच नियमाने आपल्याला त्या क्रिया कराव्या लागतात। म्हणजेच कोणत्या क्रियेनंतर काय करायचं हे ठरविणे म्हणजेच क्रमसंबंध ठरविणे। तर या घटकामध्ये खालील उपघटक समाविष्ट असतात: संख्या, आकृत्या, चिन्हे, चुकीचे पद ओळखणे, इंग्रजी वर्णमाला। तर अशा प्रकारे या घटकांतर्गत प्रश्न प्रकारामध्ये संख्यावर आधारित, आकृत्यांवर आधारित, चिन्हांवर आधारित, इंग्रजी वर्णमालेवर आधारित आणि चुकीचं पद ओळखणे अशा स्वरूपाचे प्रश्न यामध्ये समाविष्ट केलेले असतात। तर या प्रश्न प्रकारामध्ये काही वेळेला संख्या, काही वेळेला आकृत्या, चिन्ह यांचा एक विशिष्ट क्रम असतो। एका विशिष्ट क्रमाने या संख्या दिलेल्या असतात, त्यांचा क्रम जाणून घेणं महत्त्वाचं असतं। आणि मग काही वेळेला या दिलेल्या क्रमामधले क्रममालिका जी दिलेली असते त्यामध्ये चुकीचं पद ओळखावं लागतं किंवा चौकट दिलेली असते, प्रश्नचिन्ह दिलेलं असतं, त्या ठिकाणी येणारी संख्या किंवा आकृती किंवा चिन्हांचा गट आपल्याला ओळखायचा असतो। क्रम सिरीज या घटकामध्ये आजचा आपला उपघटक आहे आकृत्या 4.2 फिगर्स। आकृत्यांमध्ये कशा प्रकारे क्रम आपल्याला बघायचा असतो त्या संबंधी आपण या भागामध्ये माहिती घेणार आहोत। तर आकृत्या यामध्ये असणारा क्रमसंबंध, या प्रकारच्या प्रश्नात 3, 4 किंवा 5 आकृत्यांची एक मालिका दिलेली असते। In the questions under this subtopic, a series of 3, 4 or 5 figures is given. त्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल हे पर्यायातून आपल्याला शोधायचे असते। So you have to find out the figure which replaces the question mark. त्यासाठी आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील।
तर आकृत्यांच्या मालिकेमध्ये पहिल्या आकृतीपासून क्रमाने बदल होत होत एक शेवटची आकृती तयार होते. यामध्ये आकृत्यांमध्ये होत जाणारे बदल आपल्याला लक्षात घ्यावे लागतात. त्यासाठी काही महत्त्वाचे संकेत आहेत. पहिला प्रकार आहे क्रमशः एक एक भाग काढून टाकला जातो. आता हे जे आकृतीमध्ये होणारे बदल जे आहेत ते कसे कसे होतात बघा. तर काही वेळेला क्रमाने एक एक भाग काढून टाकला जातो. क्रमशः नवीन भागांची भर घातली जाते. काही वेळेला क्रमाने नवीन एखादा भाग किंवा एखादी आकृती त्यामध्ये ऍड केली जाते. आकृतीतील काही घटक क्रमशः घटीवत किंवा प्रतिघटीवत फिरवले जातात. घटीवत म्हणजे घड्याळाच्या दिशेने किंवा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने ते घटक फिरवले जातात. आकृतीतील काही घटक डावीकडून उजवीकडे किंवा उजवीकडून डावीकडे क्रमाने जातात. आणि काही वेळेला वरील सर्व प्रकारांचं मिश्रण केलेलं असतं. तर हे जे बदल आहे तर कशा प्रकारे आकृतीमध्ये बदल झालेला आहे हे आपल्याला क्रमाने बघावं लागतं आणि त्यानुसार प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल हे आपल्याला पर्यायातून शोधायचे असते. So there are gradual changes in the figures of the series from left to right. These changes may take place by omitting a part serially. Sometimes some of the part is omitted. Sometimes adding a new part serially. Rotating clockwise or anti-clockwise, the figure might has been rotated sometimes clockwise, or some of the part in the figure, some part has been rotated clockwise, whereas the other signs or other part is rotated anti-clockwise. And the combination of first, second and third above, that is all the combinations might be takes place. काही प्रकार आपण बघणार आहोत. सुरुवातीला प्रश्नाची सूचना लक्षात घ्या. खालील मालिकेचे निरीक्षण करून प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल ते ओळखा. Find out the figure which replaces the question mark. Question figure and this is the answer figure. Question figure मध्ये आपल्याला 3 आकृत्यांची मालिका दिलेली आहे आणि 4 पर्यायामधून आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. आकृतीचं निरीक्षण करणं आवश्यक आहे. आकृती बघा, पहिल्या आकृतीत काय दिसतंय आपल्याला? एक चौकोन, वर्तुळ आणि हा समभुज चौकोन. दुसऱ्या आकृतीत समभुज चौकोन, चौकोन, वर्तुळ, वर्तुळ, समभुज चौकोन आणि चौकोन. तिन्ही आकृत्या सारख्याच आहेत, मात्र त्यांचा क्रम बदललेला आहे. जर चौकोन या ठिकाणी 1 नंबर, या ठिकाणी वर्तुळ हे 2 नंबर आणि हे 3 नंबर. या आकृतीत हा जो समभुज चौकोन आहे तो पहिले आलाय बघा 3, त्यानंतर 1 आकृती आणि 2, या ठिकाणी 2, 3 आणि 1. म्हणजेच काय होते बघा, 1 2 3, हा मागे आला 3, हा तसा पुढे सरकला 1 2. म्हणजेच काय होतंय, या आकृत्या ज्या आहेत या पुढे सरकत आहेत. कुठून? डावीकडून उजवीकडे गेली आहे बघा. हा इथून इथे गेला, इथून इथे गेला. या ठिकाणी ही आली आकृती बघा. तसंच या ठिकाणी परत हा जो वर्तुळ आहे हा परत या ठिकाणी आला, म्हणजे पुढे पुढे जात आहे. बरोबर. आता या ठिकाणी काय होणार आहे, हे जे वर्तुळ आहे हे पुढे जाणार, म्हणजेच येणार हा 1 नंबरची जी आकृती आहे ती कुठे येणार आहे, या ठिकाणी येणार. म्हणजेच या ठिकाणी येईल चौरस, त्यानंतर येईल ही आकृती कुठली, वर्तुळ, आणि त्यानंतर येईल हा समभुज चौकोन. राईट. म्हणजेच कुठला पर्याय बघा, चौरस, वर्तुळ, समभुज चौकोन कुठे दिसतोय आपल्याला, दुसऱ्यामध्ये दिसतोय. बरोबर, या ठिकाणी. आता रेखांकित
भाग आणि रेषा असलेल्या भागाचं निरीक्षण करा. या ठिकाणी रेषा असलेलं हे वर्तुळ आणि हा छायांकित भाग. या आकृतीत हा मागे आलाय, उजवीकडून डावीकडे मागे आला बघा, मागे, हा पण मागे. या ठिकाणी परत हा मागे आणि हा कुठे गेला, मागे म्हणजे या ठिकाणी पुढे गेला. आता या ठिकाणी काय होणार आहे, हा भाग परत मागे येणार आहे, बरोबर, आणि हा रेखांकित भाग पुढे जाणार आहे. म्हणजेच हा जो भाग मागे येईल, इथे आला बघा वर्तुळ, आणि हा भाग परत मागे गेला म्हणजेच इथे आला. म्हणजेच काय झालेलं आहे, तर आकृत्या डावीकडून उजवीकडे जातात, तर रेषा असलेला व रंगविलेला भाग उजवीकडून डावीकडे जात आहेत. So designs move from left to right and the right, while the shading pattern changes in the reverse order. Therefore, the correct option will be option number 2. Okay. दुसरा प्रकार बघूया. प्रश्न आकृतीमध्ये 3 आकृत्या आपल्याला दिलेल्या आहेत आणि आपल्याला आन्सर फिगर्स पर्याय आकृत्या दिलेल्या आहेत. योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. या ठिकाणी एक चौकोन आणि बाण दिसतोय. तिन्ही आकृत्यांमध्ये आहे, येस. मात्र बाणाची दिशा बघा, निरीक्षण करा. बाणाची दिशा या ठिकाणी वरच्या बाजूला, या ठिकाणी डावीकडे, या ठिकाणी खाली. म्हणजेच काय झालेलं आहे, तर या ठिकाणी इथे आली, परत इथे आली, म्हणजेच इथे गेली, त्यानंतर इथून इथे आली. आता इथून कुठे जाणार आहे, इथे जाणार आहे, राईट, या ठिकाणी. म्हणजेच प्रत्येक वेळेला आकृती चौकोन तोच राहतोय. म्हणजेच फर्स्ट किंवा 2 या दोघांपैकी आपल्याला एक शोधायची आहे. मात्र लक्षात घ्या, हा जो बाण आहे, हा बाण घड्याळाच्या विरुद्ध दिशेने प्रतिघटीवत फिरत आहे. म्हणजेच येणार ऑप्शन नंबर 2. दॅट इज ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट आन्सर. कारण बाणाचे टोक 90 अंश घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरते. 90 अंशातून हे बाणाचं टोक फिरत आहे. सो द arrow rotates through 90 degree in anti-clockwise direction. Therefore, correct answer will be option number 2. तिसरा प्रकार बघूया आपण. पुन्हा आपल्याला या ठिकाणी 4 आकृत्या दिलेल्या आहेत बघा, आणि 4 आकृत्यांची मालिका दिलेली आहे. 5व्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी 5वी आकृती कोणती येईल ते आपल्याला शोधायचं आहे, बरोबर. आता लक्षात घ्या, या ठिकाणी काय दिसतंय, हे काय आहे बघा, एक रेषा आणि त्याला एक पान दिसतंय. पहिल्या आकृतीत एक पान, दुसऱ्या ठिकाणी हे पान वाढलेलं आहे दुसऱ्या बाजूला विरुद्ध दिशेला, राईट. दिशा तीच राहिली आहे बघा, रेषा तशीच राहिली आहे. तो ही देठ जो आहे सेम पोझिशनला आहे, फक्त पान वाढलं. द लीफ इज इन्क्रीजिंग. थर्ड काय झालंय बघा, दिस लाईन हॅज बीन रोटेटेड. सरळ झाली आहे ही लाईन, मात्र या 2 पानं तशीच राहिली. चौथ्या ठिकाणी काय झालंय बघा, लाईन तशीच राहिली, 2 पानं तशीच आहे, पण पान वाढलंय, बरोबर. बघा आता याच्यामध्ये फरक काय आहे. पहिल्या आकृतीत पान वाढलं, दुसऱ्या आकृतीत पानं तेवढीच राहिली, फक्त रेषेची दिशा बदलली. रोटेट्स, दॅट लाईन इज रोटेटिंग क्लॉकवाईज. म्हणजेच काय होत आहे, आपल्याला उत्तर कुठलं मिळणार बघा. आता ही रेषा तशीच राहणार आहे, बरोबर. रेषा तशीच राहणार आहे की बदलणार आहे, नाही. आता या ठिकाणी रेषा तिची दिशा बदलणार आहे, 3 पानं तशीच राहणार आहे. मग कुठलं येणार उत्तर, येस, खाली येणार आहे घड्याळाच्या दिशेने. म्हणजेच ऑप्शन नंबर 1. तर रेषेच्या दोन्ही बाजूला एक पान जोडले जाते आणि प्रत्येक 2 पायऱ्यानंतर आकृती 45 अंश घड्याळाच्या दिशेने फिरते. ज्या वेळेला ती घड्याळाच्या दिशेने फिरते त्यावेळेला कोणतेही पान जोडले जात नाही. त्यामुळे या ठिकाणी बघा, फिरली त्यावेळेला 2 पानं जोडली गेली नाहीत. आता या ठिकाणी फिरली नाही, त्यावेळी पान जोडलं गेलं. आता पुन्हा पान जोडलं जाणार नाही, फक्त ती फिरणार आहे. मग 45 डिग्री म्हणजेच येणार ऑप्शन नंबर 1, राईट. तर लक्षात घ्या कशा प्रकारे बदल आकृतीमध्ये होतो. तर काही आता या ठिकाणी काही भाग ऍड केलेला आहे,
त्याचबरोबर रोटेशन पण झालेलं आहे. तर पुढचा एक प्रकार बघूया अजून. या ठिकाणी बघा 3 आकृत्यांची मालिका दिलेली आहे आणि प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल हे आपल्याला शोधायचं आहे. आता निरीक्षण करा बघा. पहिल्या त्रिकोणात एक डॉट दिसतोय आपल्याला. दुसऱ्या आकृतीत काय झालंय बघा. या ठिकाणी हा रेषाखंड नाहीसा झाला, त्रिकोणाचा एक भाग नाहीसा झाला, मात्र वर्तुळाच्या भोवती एक वर्तुळ वाढलेला आहे. तिसऱ्या आकृतीत अजून एक हा भाग नाहीसा झाला आणि एक वर्तुळ वाढलं. राईट. मग चौथ्या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार आहे. हा जो भाग आहे हा नाहीसा होणार आहे. राईट. आणि किती वर्तुळ. अजून एक वर्तुळ वाढणार, म्हणजेच आतला डॉट 1 2 3 कुठे आहे बघा. येस 1 2 3 दॅट इज ऑप्शन नंबर 3. सो आकृतीत एक रेषाखंड कमी केला जातो आणि एक वर्तुळ जोडले जाते. वन लाईन सेगमेंट इज डिलीटेड अँड वन सर्कल इज ऍडेड. काही भाग ओमिट होतो, काही भाग ऍड केला जातो. त्यानुसार उत्तर आलं ऑप्शन नंबर 3. काय झालेलं आहे. वर्तुळाच्या एक ही रेषाखंड जो कमी झाला आणि एक वर्तुळ वाढलं. नेक्स्ट. खालील मालिकेचे निरीक्षण करून प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल ते ओळखा. आकृतीचं निरीक्षण करा. ह्या आहेत आपल्या उत्तर आकृत्या. काय आहेत बघा. पहिले एक डॉट 2 डॉट, इथे एक डॉट 2 डॉट. या ठिकाणी पुन्हा हा एक डॉट 2 डॉट, इथे पण 1 आणि 2. काही हॉलो आहेत, काही भरीव आहेत. बरोबर. शेडेड आहेत पूर्ण. प्रत्येक ठिकाणी आकृतीत आपल्याला 3 भरीव आणि 3 हॉलो डॉट्स दिसत आहेत. आता त्यांच्या स्थान बघा, त्यांची घरं बघा कुठे आहे. तिथे हा इथे आहे. हा कुठे आलेला दिसतोय बघा. या बाजूला आला. तसेच हे पण खाली आले. म्हणजेच काय फिरतायत. अशा फिरतायत बघा. हे या ठिकाणी आला. आता या ठिकाणी परत हा इथे गेला. म्हणजेच घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरतायत. बरोबर. आता हे बघूया आपण. या ठिकाणी इथे होता पहिलं आणि हे दुसरं घर. हा आता कुठे गेलाय बघा. हा परत मागे गेला. हा पण हे पण 2 मागे गेलेले आहेत. म्हणजेच वर्तुळातील गोल आणि भरीव गोल प्रति घटीवत एक एक घर पुढे जात आहे. हे पण मागे मागे आले आहेत. म्हणजेच आता काय होणार आहे. पुढच्या आकृतीत हा इथे येणार गोळा. राईट. त्यानंतर हे 2 इथे येणार. हा एक जो आहे हा इथे जाईल आणि हे 2 इथे येतील. सो करेक्ट आन्सर विल बी ऑप्शन नंबर 1. Anti-clockwise, these figures, the designs are moving. आणि एक एक घर जात आहे. लक्षात घ्या. पुढची आपल्याला मालिका दिलेली आहे. क्वेश्चन फिगर्स अँड आन्सर फिगर्स. आता यामध्ये आपल्याला काही चिन्ह दिलेली आहेत. निरीक्षण करा चिन्हांचं. वर्तुळ, सी आणि त्रिकोण हे चिन्ह आहे. चारही आकृत्यांमध्ये हे चिन्ह आहे. आणि ही जी पिन दिसते, रेषा टाचणीसारखं दिसते, ती बघा उलटी परत फिरली आहे, परत उलटी. म्हणजे काय होते. क्रमागत ती बरोबर उलटी होत जात आहे. आता याचं आपण निरीक्षण करूया. या ठिकाणी सी वरती गेला, इकडे काय झालंय. वर्तुळ आलंय आणि त्रिकोण इकडे गेला. म्हणजेच अशा प्रकारे हे फिरतंय. बरोबर. या ठिकाणी कुठे गेलं. सी इकडे गेला, वर्तुळ आणि त्रिकोण. आता पुन्हा हा त्रिकोण वरती, सी इकडे आला, वर्तुळ. बरोबर. वर्तुळ वरती, त्रिकोण, सी. मग आता काय होणार आहे. सी वरती जाईल, त्यानंतर वर्तुळ इथे येणार आहे आणि त्रिकोण इथे येणार आहे. राईट. आणि ही जी टाचणी आहे हिचं टोक वरती जाणार आहे. मग सी, त्रिकोण, वर्तुळ आणि टाचणी कुठे दिसते आपल्याला. येस, पहिल्या आकृतीमध्ये. म्हणजेच ही 3 चिन्ह घटीवत आपापली जागा बदलतात आणि टाचणी प्रत्येक वेळी उलट होते. आणि म्हणून उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 1. तर अशा प्रकारे दिलेल्या ज्या चिन्ह असतील
काही आकृत्या असतील या कशा आपापल्या जागा बदलतात त्याचा क्रम लक्षात घेणं आवश्यक आहे. आपल्या पुढे क्वेश्चन फिगर्स आहेत and these are the answer figures. Observe the question figures carefully. First of all, inner circle, triangle, circle and quadrilaterals, rectangle. Again, circle, triangle, square, circle, square, triangle. त्याच आकृत्या आहेत, तीच चिन्ह आहेत. जे किंवा एल हे अक्षर या ठिकाणी उलट झालंय, या ठिकाणी परत उलट झालंय. बरोबर. आता याची चिन्हांची दिशा बघा. त्रिकोण या बाजूला गेला. ट्रायंगल इज मूव्हिंग राईट हँड साइड. दिस सर्कल इज कमिंग डाउनवर्ड्स अँड दिस रेक्टँगल इज गोइंग दिस साइड. सो मूव्हिंग लाईक दिस वे. राईट. हिअर अगेन स्क्वेअर इज गोइंग दिस वे. राईट. Triangle is moving down side, so again this way. So clockwise. What about outer side now? This outer side, this is dot, cross. Cross is coming downwards. These lines are going this way. So these outer designs also moving clockwise. Now these here cross are going here. See here. These lines are going over here. These lines are coming here. This figure is coming here, right? Yes. So clockwise all the designs are moving. तर चौथ्या आकृतीने मधलं जे नाक आहे ते उलट होत आहे. म्हणजेच कसं येणार नाक? राईट हँड साइडला येणार. म्हणजेच आयदर 3 or 4 या दोघांपैकी एक आकृती आपली असणार आहे. फर्स्ट आणि सेकंड नाही. आता निरीक्षण करा. सर्कल कुठे जाणार? या बाजूला जाणार. ट्रायंगल वरती येणार आणि हा चौकोन जो आहे तो खाली येणार. येस, ऑप्शन नंबर 4. राईट. अँड ऑब्झर्व दीज ऑल्सो. दिस लाईन्स हिअर. दिस साइन इज कमिंग ओव्हर हिअर अँड डॉट आर गोइंग हिअर. सो ऑप्शन नंबर 4. सर बाह्य रचना व आतील 3 रचना घड्याळाच्या दिशेने जातात, तर एल हे चिन्ह प्रत्येक आकृतीमध्ये उलट होतं. ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट प्रश्न आकृती आणि ही आपली उत्तर आकृती. निरीक्षण करा. काय बघा झालंय? इथे आत आहेत 3 तशाच आहेत रेषाखंड. मात्र या ठिकाणी आत होते, या ठिकाणी बाहेर आले. परत आत म्हणजे बाहेर जाणार आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 1 और ऑप्शन नंबर 4. Out of these two we have to select the one. Now this is what is happening. काय होतंय बघा. हा काय झालेला आहे? फिरलेला दिसतोय आपल्याला. राईट. म्हणजेच ही आकृती पहिली आहे. ही दुसरी आकृती आपली अशी घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरलेली आहे 90 अंशातून. आता हे काय झाले? बाहेर गेलेले आहेत. राईट. नंतर परत ही आता फिरणार आहे. ही अशी फिरली आणि हे पुन्हा आत आले. राईट. आता परत फिरणार आहे म्हणजेच खाली गेली आणि बाहेर जाणार म्हणजेच आलं ऑप्शन नंबर 1. तर आकृती 90 अंश प्रतिघटीवत फिरते आणि 2 टोकांवरील रेषाखंड दुसऱ्या बाजूला फिरतात. सो करेक्ट आन्सर विल बी ऑप्शन नंबर 1. ओके. प्रश्न आकृती आणि ही आपली उत्तर आकृती. निरीक्षण करा. काय आहे? भरीव गोल जो आहे तो फिरतो आहे. त्याचबरोबर आतल्या वर्तुळामध्ये ही जी रेषा आहे, हा जो रेषाखंड तो पण फिरतोय. आता भरीव गोल या ठिकाणी इथे गेला, परत इकडे आला. म्हणजेच काय झालाय? उलटा फिरतोय घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. आणि आतला जो आहे तो सुद्धा बघा काय होतोय? कशा फिरतो आहे? येस, आतला घड्याळाच्या दिशेने फिरतोय. हा विरुद्ध दिशेने फिरतोय आणि आतला घड्याळाच्या दिशेने फिरतो. हा विरुद्ध दिशेने. राईट. म्हणजेच काळे वर्तुळ घड्याळाच्या विरुद्ध दिशेने, तर आतील रेषाखंड घड्याळाच्या दिशेने फिरत आहे. तर काय होणार आहे? हा येणार खाली
आणि हे घड्याळाच्या दिशेने फिरतंय म्हणजेच कुठे जाणार आहे? ऑप्शन नंबर 4. हे इकडे गेलं पुढे बघा, इथून नंतर वरती आणि आता इथे जाणार आहे म्हणजेच ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट आन्सर. आकृतीचं निरीक्षण करा. पुन्हा काय दिसतंय बघा, पहिल्या आकृतीत 4, या ठिकाणी 3, 2 म्हणजे एकच येणार आहे. प्रत्येक आकृतीला एक एकच आहे. येस. आता 2 पानं जी आहेत ही आडवी झाली, परत उभी झाली. मग आता लक्षात घ्या, ही पहिली आकृती. आता आपली आकृती फिरली आणि एक हा भाग कमी झालेला आहे. आता परत ही आकृती फिरतीये बघा, फिरली आणि हा भाग कमी झाला. राईट. आणि आता आपली आकृती परत फिरणार आणि हा भाग इकडचा कमी होणार म्हणजेच हा राहणार. दॅट इज द आन्सर ऑप्शन नंबर 4. तर मुख्य रचना 90 अंश प्रतिघटीवत फिरते. एक रेषाखंड प्रत्येक वेळेला कमी होतो. The main design rotates through 90 degree anti-clockwise and one line segment is deleted. Correct answer will be option number 4. Okay. प्रश्न आकृती आणि उत्तर आकृती. आपल्याला एक डॉट दिसतोय, मात्र डॉट प्रत्येक स्थानात त्याचं स्थान बदलत आहे. प्रत्येक ठिकाणी त्याचं स्थान बदलत आहे. आता पहिल्या आकृतीत बघा, 1 या ठिकाणी 1 2 2 घरं पुढे सरकला. या ठिकाणी 1 2 3 घरं, या ठिकाणी 1 2, इथून 1 2 3 4. बरोबर. म्हणजेच काळा ठिपका अनुक्रमे 2 3 4 5 अशी घरे घड्याळाच्या दिशेने फिरतो. बघा, पहिला या ठिकाणी, दुसऱ्या आकृतीत हा जाणार आहे 1 2. बरोबर. आता या ठिकाणी किती घरं जाणार आहे? 1 2 and 3. 3 घरं गेला. या ठिकाणी 4 घरं जाईल. 1 2 3 आणि 4. म्हणजे आता प्रश्नाच्या ठिकाणी, प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी 5 घरं जाणार आहे तो. तर बघा, 1 2 3 4 आणि 5 या ठिकाणी येणार आहे. म्हणजेच उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न आकृती आणि उत्तर आकृती निरीक्षण करा. पहिले बघा, ही multiplication sign 5, here also 5, here also 5, and shaded portion. Now observe the shaded portion, how it moves. It is over here. या ठिकाणी कुठे गेलाय? इथे गेलाय. या ठिकाणी गेला. बाबा, सगळे भाग सारखे आहेत का? बघा, 1 2 3 4 5 6 7 8. Here also 8 8. बरोबर. म्हणजे आकृतीत भाग समान आहेत, चिन्ह पण सारखीच आहेत. आता आपण याचं निरीक्षण करूया. शेडेड पोर्शन या ठिकाणी इथे गेला 1 2, त्यानंतर परत 1 2, या ठिकाणी 2 घरं. म्हणजेच हा शेडेड पोर्शन घड्याळाच्या दिशेने 2 घरं सरकतो आहे. आता याचं निरीक्षण करा. कुठे आलंय बघा, हा ठिकाणी 1 2 3 कुठे आलाय? इथे आलेला आहे. मागे आलेला दिसतोय 1 2 3. बरोबर. या ठिकाणी बघा, पुन्हा 1 2 3 म्हणजेच हा पोर्शन जो आहे चिन्हांचा, तो घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 3 घरं सरकत आहे. मग हा पुन्हा 2 घरं पुढे जाणार 1 2, म्हणजेच कुठला येणार आहे? फर्स्ट किंवा थर्ड मध्ये जाणार आहे. आणि हा जो आहे हा विरुद्ध दिशेने 3 घरं 1 2 3. राईट. तर छायांकित क्षेत्र घड्याळाच्या दिशेने 2 स्थाने पुढे सरकते. तर अधिक चिन्हे किंवा गुणिले चिन्ह असलेलं क्षेत्र 3 स्थाने घड्याळाच्या विरुद्ध दिशेने जातं. मग हे 2 घरं 1 2 आणि हे 3 घरं म्हणजेच या ठिकाणी दॅट इज ऑप्शन नंबर 1. बरोबर. या ठिकाणी गेलं हे 2 घरं आणि हे 3 घरं 1 2 3. सो करेक्ट आन्सर विल बी ऑप्शन नंबर 1. पुढचा प्रश्न बघा. काय दिसतंय आपल्याला? प्रत्येक ठिकाणी आकृतीच्या बाजूला काही भाग वाढलेला दिसून येतो आहे. राईट. काय झालंय? या ठिकाणी हा एक आहे भाग रेषाखंड. आता या बाजूला वाढला, पुन्हा या ठिकाणी वाढला, आता इथे वाढला. म्हणजेच पुढच्या वेळेला कुठे वाढणार आहे तो? येस, धिस वे. राईट.
सी 1 2 3 4 5 1 2 3 4 5. सो घटकामध्ये एक रेषा प्रति घटीवत वाढते. Addition of line segment increases in anti-clockwise direction. Correct answer will be option number 3. पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. प्रश्न आकृती दिलेली आहेत आणि उत्तर आकृत्या आहेत. या ठिकाणी आपल्याला काय दिसतंय तर एक क्रॉस आणि कॉर्नरला एक वर्तुळ दिसत आहे. राईट. आता हे वर्तुळ कशा प्रकारे बघा. वर्तुळ या ठिकाणी आपण निरीक्षण केलं तर या ठिकाणी खाली आहे, परत इकडे गेलाय आणि इथे गेलाय. म्हणजेच या दिशेने घड्याळाच्या दिशेने वर्तुळ फिरतंय. आणि क्रॉस बघा वरती कोपऱ्यात खाली, म्हणजेच कुठल्या विरुद्ध दिशेने. क्रॉस जो आहे हा विरुद्ध दिशेने फिरत आहे, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. द सर्कल ॲट द कॉर्नर ऑफ द स्क्वेअर मूव्स क्लॉकवाईज whereas the cross inside the square moves anti-clockwise. आणि म्हणून उत्तर येणार आहे. आता हे काय आहे बघा. सर्कल कुठे गेलं आहे, घड्याळाच्या वर्तुळ जे आहे घड्याळाच्या दिशेने फिरत आहे. राईट. म्हणजेच राईट हँड साइडला जाणार आहे. आणि क्रॉस जो आहे हा उलटा फिरतो आहे, म्हणजेच ऑप्शन नंबर 4. राईट. ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट आन्सर. तर अशा प्रकारे दिलेल्या प्रश्न आकृतीमधील जी क्रमाने दिलेल्या आकृत्या आहेत त्यांचं योग्य प्रकारे निरीक्षण करा. आकृतीमध्ये असणारी चिन्ह किंवा जे घटक आहेत त्यांच्यामध्ये वाढ होते, कमी होते, कोणत्या दिशेने फिरतायत याचा योग्य प्रकारे अभ्यास करून त्यानुसार दिलेल्या पर्यायातून योग्य आकृती कोणती येईल याचा आपल्याला विचार करायचा आहे. यासाठी अधिकाधिक प्रश्न आकृत्यांचा तुम्ही सराव करा आणि कशा प्रकारे ही आकृती फिरू शकते त्याचा तुम्हाला आकृत्यांवरून अंदाज येईल आणि तुम्ही कमीत कमी वेळात अचूकतेने हे प्रश्न सोडवू शकाल. थँक्यू. तर BMC VTC मराठी या चॅनेलला लॉग इन करा, सबस्क्राईब करा आणि नवीन आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळविण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. थँक्यू. तर आजचा घटक आवडला ना? अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. थँक्यू.